पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी 3 तरुणींना नाहक मारहाण केली। लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, त्यांना जातीवाचक शिवीगाळ केला, त्यांचा मानसिक छळ केला। हे प्रकरण राज्यामध्ये चांगलंच तापले। त्यात आता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करायला नकार दिलाय। नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे आणि आज या प्रकरणी काय अपडेट आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर या प्रकरणाबाबत एका वृत्तवाहिनीला पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी प्रतिक्रिया दिली। त्यांच्या म्हणण्यानुसार 19 जुलैला छत्रपती संभाजीनगर येथे महिला मिसिंगची तक्रार दाखल झाली। त्यानुसार छत्रपती संभाजीनगरच्या क्राईम ब्रांचचे पथक पुण्यामध्ये तपासाला आलं। तांत्रिक माहितीनुसार महिलेचे लोकेशन कोथरूड येथे दाखवत होतं। त्या पोलिसांनी कोथरूड पोलिसांना पत्र लिहून महिला पोलीस कर्मचाऱ्यांची मागणी केली। त्यानुसार त्यांनी दामिनी पथकातील 2 महिला कर्मचारी मदतीस दिल्या। साधारण दुपारी 4:15च्या दरम्यान लोकेशनवर राहणाऱ्या महिलांना आम्ही चौकशीला बोलवलं। ही चौकशी कोथरूड पोलीसच्या महिला सहाय्यक कक्ष आणि हिरकणी कक्ष इथं झाली। दरम्यान संबंधित महिला पुन्हा तांत्रिक लोकेशन मुंढवा येथील वन स्टॉप सेंटर जवळ सापडली आणि ते तिला घेऊन गेले। त्यानंतर 2 तारखेला संबंधित मुलींनी मारहाण आणि जातीवाचक शब्दांचा वापर झाल्याचा आरोप केला। मात्र यात प्रथमदर्शनी तथ्य दिसून आलं नाही, म्हणून अॅट्रॉसिटी तक्रार दाखल केली नाही। सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील या पथकात नव्हत्या, दामिनी मार्शलमध्येही नव्हत्या। प्रशासकीय डिपार्टमेंटमध्येही लॅब्स आहेत का याची चौकशी सुरू आहे। मात्र प्रथमदर्शनी तथ्य न आढळल्यानं तक्रार दाखल केली नाही, असं संभाजी कदम यांनी म्हटलंय। दरम्यान या प्रकरणी काही महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते समोर येत आहेत। त्यानुसार हिरकणी कक्षात आणि महिला सहाय्यक कक्षात सीसीटीव्ही नसतील, पण पोलीस स्टेशनमध्ये तर असतीलच। त्यामुळे मुली येण्याच्या आणि जाण्याच्या वेळा निश्चितच कळाव्यात। जर संबंधित महिला सापडली तर त्यांची चौकशी इतका वेळ का केली, स्टेटमेंट घेऊन का सोडलं नाही। यासोबतच PSI प्रेमा पाटील चौकशी पथकात नव्हत्या, मग त्या वेळात पोलीस स्टेशनला होत्या का? त्यांचे मोबाईल लोकेशन चेक करा। सीसीटीव्ही मध्ये त्यावरती चौकशी कक्षात गेले का नाही तेही कळणं गरजेचं आहे। एवढंच नाही, संबंधित मुलगी मुंढव्याला सापडली, मग या मुलींच्या रूमची झडती का घेतली याचंही कारण समजणं गरजेचं आहे। दरम्यान आज या तरुणी अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेणार आहे। त्यासाठी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यासह विविध कायदेतज्ञ मदत करणार आहे। पोलीस गुन्हा दाखल करणार नसतील तर न्यायालयाच्या माध्यमातून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येणार आहे। पुणे पोलिसांच्या आबरूचा प्रश्न निर्माण होणाऱ्या या प्रकरणात संपूर्ण राज्याचं लक्ष लागले। त्यामुळे आता काय होतंय हे पाहावं लागेल आणि या प्रश्नांची पोलिसांकडून उत्तरे मिळतात का हे देखील पाहावं लागेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।